अध्यक्ष महोदय, जे हॉस्पिटलमध्ये समाजसेवा विभागातील कर्मचारी यांच्याकडून रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांची असंवेदनशील, निष्काळजी, बेपर्वाईचे वर्तन अशा असल्याचे एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपल्या अधिष्ठाता यांनी 25/3/26 रोजी त्या रुग्णालयामध्ये चौकशी समिती गठीत केली आणि या चौकशी समितीनं अहवाल दिल्यानंतर राजेंद्र पुजारी नोडल अधिकारी समाजसेवा विभाग यांची नोडल अधिकारी म्हणून सर्वांची समन्वय साधून काम करण्यात ते असमर्थ आहेत. 2 समाजसेवा अधीक्षक यांनी काम टाळण्याची लांबवण्याची प्रवृत्ती दिसून येते आणि श्रीमती अरुणा खंडारे, श्रीमती सोनू काळे समाजसेवा अधीक्षक या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत, तसेच त्यांना दिलेले कामकाज वेळेवर पूर्ण करत नाहीत म्हणून जी शिफारस दिलेली आहे त्यामध्ये श्रीयुत पुजारी आणि अरुणा खंडारे यांची बदली करण्यात आली. जे कर्मचारी विनापरवानगी गैरहजर राहतात त्यांना रजा विनावेतन करण्यात आले. आता यामध्ये यांची उपस्थिती बायोमेट्रिक हजेरी आता आपण अनिवार्य केलेली आहे आणि आता आम्ही आयुक्त आणि सचिवांना आदेश दिलेले आहेत, कारण वास्तविक हे पद हे अतिशय रुग्णाशी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना मदत करणारे पद आहे आणि म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत? बाह्य आणि आंतररुग्ण व्यवस्थापन नियोजन करणं, प्रशिक्षित मानसिक समुपदेशनाद्वारे छात्र मानस कक्ष व्यवस्थापन आणि विविध कार्यक्रम नियोजन आणि अंमलबजावणी करणं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये CSR कक्ष व्यवस्थापन, विश्वस्त संस्था, दानशूर व्यक्ती याच्यामार्फत गरजवंत रुग्णांच्या उपचाराकरता निधी उभारण्याचं नियोजन आणि व्यवस्थापन करणं, पदव्युत्तर पॅरामेडिकल विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण आणि भेटीचं आयोजन करणं, रक्तदान शिबिर आयोजित करणं, रक्तदात्यांना समुपदेशन मार्गदर्शन करणं, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल्स रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत आणि सहकार्य करणं, अनोळखी आणि बेवारस रुग्णांचं पुनर्वसन, लैंगिक अत्याचारग्रस्त बालक आणि कुमारी माता यांचे समुपदेशन, अवयवदान आणि देहदान यासाठी कुटुंबाने समुपदेशन व मार्गदर्शन, दिव्यांग रुग्णांना उपचारासाठी मदत, समुपदेशन, मार्गदर्शन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिर, विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचं काम या समाजसेवा अधिकाऱ्यांनी करावं अशी शासनाची अपेक्षा आहे. आणि यासाठी आयुक्त यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत की हे काटेकोरपणानं करण्यासाठी त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवावं आणि हे कर्मचारी व्यवस्थितपणानं त्या रुग्णांना मदत करतात का नाही हे सुद्धा काटेकोरपणानं पाहावं.